चौकार आला आणि खऱ्या अर्थाने चौकाराची गरज होती आणि मॅन ऑफ द मॅच बॅट मधून आल्या 9 धावा आणि आशू यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जर्सी देऊन गौरव केला जातोय. थांबायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, पहिलाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. क्या बात आहे, पहिली मॅन ऑफ द मॅच, कॉंग्रॅच्युलेशन. पहा मॅच शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये फसली होती, बाद झाला होता. कशा प्रकारे फील करतो सर? काय वाटलं नव्हतं, फक्त बोलत होते चांगलं केलं, बाकीचं काय नाही, बॅटिंगवर विश्वास होता. टीम कशा प्रकारे वाटते, ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करून दाखवला, 26 धावांमध्ये थांबवलं होतं आणि प्रत्येक गोलंदाजाने योगदान दिलं होतं. टीम तर चांगलंच आहे. इकडे आल्यावर कसं वाटतंय आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर चांगलंच आहे आणि त्या आल्यावर पण बरं वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. घेऊन जाते सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिकडे अनिल वेलमती सर अवेलेबल आहेत मॅचसाठी. थँक्यू. थँक्यू कौस्तुभ. निश्चित आपण पाहतोय आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅच कडे वळतोय, ज्या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय साई माऊली संघाने. दरम्यान आता आपण पाहतोय आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडूमध्ये धावा फलकावरती पाहिल्या शिवगणेश संघाच्या फलकावरती आज 5 धावा. पण नाणेफेक जिंकलं होतं. नाणं आपण पाहिलं तर नक्कीच नवकेश दादांच्या हस्ते हे टॉस उडवला होता. एक वेगळ्या ऍक्शन मध्ये ही नाणेफेकी झाली होती. 4 चेंडू 6 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी टॉस आपण पाहिलं तर एका ठिकाणी हेड, एका ठिकाणी टेल आहे, परंतु टॉस असं वाटतं कोणाला तरी कॅरम खेळत असताना पोरांचा स्ट्रायकर उचलून आणलेला आहे आणि त्याचे 2 तुकडे केलेत आणि हा टॉस या ठिकाणी केला गेलेला आहे. नक्कीच त्या पोरांनी बडबड भरपूर केली असेल. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं धावा फलकावरती पाहिल्यात तर 8 धावा फलकावरती आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आपण पाहतो थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झाले होते, त्याचा एक धाव जास्त भेटली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक वाईटचा इशारा पंचांकडनं झाला होता. त्या जोरावरती आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात म्हणजे 8 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा या मैदानामध्ये ज्या ठिकाणी दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. - 15 मिनिटांमध्ये हे 4 षटकं झालेली असली पाहिजेत. तर आदित्य दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती रेडतो, ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 8 धावा फलकावरती आलेल्या आहेत. चला मी बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो करण, दुसऱ्या ठिकाणी कृष्णा, ही जोडी मैदानामध्ये आहे आणि ही जोडी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 8 गोळा केलेल्या आहेत. आता मात्र ही जोडी शेवटपर्यंत राहिली ना तर नक्कीच. आता मात्र कव्हरच्या दिशेला मारलं फटका, या ठिकाणी वैभव निलकंठ चेंडूवरती येतोय, अडवतोय, चेंडूला फेकी करतोय. तोपर्यंत आपण पाहिलं यष्टीला चेंडू लावल्यानंतर क्रीजमध्ये फलंदाज पोहोचला नव्हता, त्या कारणे करणला या ठिकाणी गडी बाद असल्याचा इशारा दिला आणि बॅक टू डिपार्ट पाठवलं गेलेलं आहे. यस डीजे. चला नागेश येतोय फलंदाजी मार्ग वरती. 1 डाऊनचा फलंदाज. पहिला हादरा दिला गेलाय रनआउटच्या रूपाने. एक चांगलं क्षेत्ररक्षण घडलं गेलं, वेगाने चेंडूवरती आला होता. मात्र खोलवर टप्प्यात चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी करण्याच्या नादामध्ये चेंडू हातातून सुटतोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर पहिली एक धाव या ठिकाणी कृष्णाने कंप्लीट केलेली आहे. या धावांची धावा फलकावरती पाहिलं तर 9 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातले 4 चेंडू बाकी असतील. आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यक्रमात नगरसेवक चषक ही स्पर्धा पाहतोय. आजच्या दिवसातला आपण पाहतोय आजचा दिवस 3रा आणि 3ऱ्या दिवसातला 2रा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान 22ची रन या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाली. 10वी धाव फलकावरती लगावली गेली. आपण पाहिलं 3 चेंडू या ठिकाणी दुसऱ्या षटकातले संपलेले आहेत. पुन्हा ते आदित्य हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे चेंडूला नागेशने आणि 1 रन काढली गेली. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये एकेरी धावसंख्येवरती जास्त भर देणं गरजेचं असते, कारण आपण पाहतोय सी फॉर्मॅटचं हे ग्राउंड आणि सी फॉर्मॅटमध्ये गॅप थोडे आपण सहसा
काढले जाता येत नाही, कारण आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्यावेळी उसळी घेत असतो त्यावेळी त्या चेंडूवरती चौका मारण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण पाहतोय षटका मारून गडी बाद होताना भरपूर ठिकाणी पाहिलेले आहेत. तर नक्कीच त्या विचारानेच तशा चेंडूवरती एकेरी धाव घेणं या ठिकाणी सोयीस्कर ठरवलं जाते प्रत्येक फलंदाजांकडनं. आणि नंतर आपण पाहिलं तर जो खराब चेंडू येईल त्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेऊन त्या चेंडूला सीमापार धाडला जातोय. पण महत्वाची बाब काय आहे की प्रत्येक चेंडूवरती एक रन येणं गरजेचं असेल. दरम्यान 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनं धावा फलकावरती आपण पाहिल्या 13 13 धावा. यश डीजे. माऊली 8049 आपल्या लवकेश घरात यांचा YouTube चॅनल सुद्धा आहे. आता मात्र टप्पा पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू फळीवरती आदळता आलेली नाही. त्रिफळाचीच्या रूपात गडी गारद होतोय मिस्टर संकेत. थँक्यू सो मच. आपण पाहतोय नवीन फलंदाज सूरज नॉन स्ट्राईक वरती पाहतोय आणि हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुद्धा या ठिकाणी पाहतोय आपण मिस्टर रोहन. खोलवर टप्प्यात चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका. पुन्हा एकदा या ठिकाणी फेकी पहा खूप चांगली होती वैभवजी, परंतु गॅदर करताना चुकी केली रोहनने आणि त्या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. आणि बाल बचे यहाँ पर मिस्टर नागेश. एका धावाने 18 धावा. आता मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न पहा. तेच थरार चेंडू टाकला गेला होता. त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ चेंडू होता, सरळ बॅटने खेळला असता तर नक्कीच काहीतरी घडलं, एकतरी किमान धाव आली असती. पण तसं काही न घडता या ठिकाणी चेंडू जातो निर्धाव. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडू. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय जयेश उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. आता आपण पाहिलं तर 3 चेंडू अजूनही बाकी असतील. धावा फलकावरती आज 19 म्हणजे 2 धावा खाली आहेत. तर 2 धावा खाली आहेत तर निश्चितच साई मौली संघ विचार करा. आता मात्र
पहा जेव्हा जेव्हा खाली जातात तेव्हा तेव्हा त्याची भरपाई सुद्धा केली जाते. मागच्या षटकामध्ये सुद्धा जयेशकडनं घडलं होतं आणि आता मात्र रोहनकडनं घडलं जाते. नो चेंडूवरती ढकलून दिला. डिक्लेअर झोनमध्ये नो+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड होतात. म्हणजे बॅलन्स झाला तो, म्हणजे 21-21 म्हणजे बॅलन्सिंग झाला स्कोर. आता मात्र 22 झाले. 2 चेंडू बाकी आहेत. याच्यामधला एक मोठा फटका म्हणजे एक चौकार आला तर नक्कीच एक धावसंख्या फुगवली जाईल आणि ते करणं गरजेचं आहे. नागेश मध्ये क्षमता आहे. फुलटॉ चेंडू आता मात्र ग्रॅप मध्ये आणि पहा एक मोठा फटका आलेला आहे. या थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. एक मोठा फटका जो अपेक्षित होता तो येताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुलटॉ आता ऑन साइडला मारला फटका. ओहो कमाल की फील्डिंग. यहाँ पर एक रन कंप्लीट. दूसरी रन के लिए दौड़े और दूसरी रन लेते हुए यहाँ पर रनआउट के रूप में बल्लेबाज आउट होंगे. थँक्यू सो मच. आपण पाहतोय या ठिकाणी स्पर्धा आपण मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्य सम्राट नगरसेवक चषक 2025 पर्व दुसरा पाहतोय आणि पर्व दुसऱ्या मधला आपण पाहतो तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामधला दुसरा मुकाबला. पहिली इनिंग संपली. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 27 धावा फलकावती लगावल्या गेल्या आहेत या ठिकाणी शिवगणेश संघाकडनं आणि 28 धावांचा टार्गेट साई माऊली संघासाठी या ठिकाणी सेट केला गेला आहे. दरम्यान आपण वळूया या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये ज्या ठिकाणी साईराज आणि अक्षय 11 डोंगरपाडा हे 2 संघाचा बॅटल या ठिकाणी रंगणार आहे. या दोघांमधला टॉस या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये केला जाईल आणि टॉस का बॉस मध्ये आपल्याला निश्चितच जुडले जातील आपले उभरते सितारे, उभरते समालोचक विपुलजी पाटील. चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून शामई नाना जनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरचे चषक 2025 आजचा तिसरा दिवस स्पर्धेचा आणि तिसरा सामना साईराज विरुद्ध नवतरुण डोंगरपाडा. दोन्ही संघाच्या खरंतर विनंती असेल आमच्या टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. चला नवतरुण डोंगरपाडा. चला सन्मान्य हरिश्चंद्र पाटील यांना विनंती असेल आमच्या टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. साईराज विरुद्ध नवतरुण डोंगरपाडा. हेडीचं कॉल अँड टेल आलेलं आहे. मान्यवरांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. नवतरुण डोंगरपाडा नाणेफेक जिंकलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये काय निर्णय असेल? थोडं मी आपल्या टीमसोबत यासोबत डिस्कस करणार आणि मग आम्ही कळवतो आपल्याला. आणि आजची आमची जी मॅच असेल, जेवढ्या पण आम्ही मॅच खेळणार आहोत ते आमचे दादा आहेत प्रीतम गवाड. त्यांच्या हाताला आज थोडीशी इजा झाली आहे. त्यांचा हार्ट कट झाला आहे. आज ही सगळी जी मॅच खेळणार आम्ही त्यांच्यासाठी, कारण का ते आमचे खूपच असे अत्यंत म्हणजे चांगले प्लेयर आहेत. त्यांच्या नावाने आज आम्ही खेळणार आणि आम्ही जिंकणार इकडे, कारण आमच्या टीमवरती आम्हाला पूर्ण भरोसा आहे आणि आमचे बॅट्समन बॉलर आम्हाला सगळ्यांवरती भरोसा आहे. ते एकदम उत्तम खेळाडू आहेत आणि ते आज चांगलं त्यांचं प्रदर्शन दाखवतील. थँक्यू सो मच. थँक्यू. तिकडून मयूर चिनूनी काहीतरी स्पीच लिहून दिली, तेच बोलण्याचा प्रयत्न कुठेतरी झाला होता. कॉंग्रॅच्युलेशन नवतरुण. साईराज संघ प्रथमच लीग स्टेजमध्ये खेळत. नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? ऑफकोर्स गोलंदाजी केली असती सर.
आता गोलंदाजीने आता फलंदाजी करायची आहे, अजून निर्णय तिकडून आला सुद्धा नाही आहे, त्यांचे सुद्धा डिस्कस होईल. खऱ्या अर्थाने कसं वाटते कार्यसम्राट नगरचे शासकाने 2025 साईराज सेची प्रथमच लीग स्टेजमध्ये पहिला सामना खेळत असेल. सर आपली पहिलीच कमबॅक मॅच आहे सर, तर खूप मस्त वाटतंय सर. चला खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. नाणेफेकीचा अहवाल अजूनही निर्णय कळलेला नाही, थोड्या वेळात आमच्या समालोचन कक्षामध्ये निर्णय कळला जाईल. चला ओव्हर टू अनिल विनवंशी सर. थँक्यू सो मच विपुल. नक्कीच आपण पाहतो 28 धावांचा पाठलाग साई माऊली संघासाठी या ठिकाणी टार्गेट आहे 28 धावांचा आणि 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीर बॅटर मैदानामध्ये वैभव रोहन ही जोडी मैदानामध्ये उतरली गेली होती आणि पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा जे गरजेचे आहेत त्या लगावल्या गेलेल्या आहेत. दुसरा षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा येऊया मैदानामध्ये. थँक्यू सो मच. दुसरं षटक गोलंदाजी मार्गमध्ये खुद कर्णधार येतोय मिस्टर करण. करण होतोय गोलंदाजी मार्गमध्ये, या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 6 आलेले आहेत आणि 6 आल्यानंतर कोलोटापाच्या ऑन साईडला ढकललेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली झाली चेंडू कृष्णाचा क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर फक्त ना फक्त चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. बॉक्स क्रिकेटमध्ये तेच करणं गरजेचं. फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय तर काही क्षेत्ररक्षक उचलून त्या चेंडूला पकडून आणि आता मात्र चेंडू गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातो सीमारचे पार. वैभवच्या बॅटीतला पहिला चौकार. यस थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 4 धावांनी वाढ केली धावा फलकात. आता मात्र पहिल्या 6 चेंडूमध्ये पहिले तब्बल 7 चेंडूंमध्ये 7 धावा गोळा केल्या. म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वात पहिला अगोदर काय केलं दोन्ही फलंदाजांनी तर नजर बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉट चेंडू आला आहे परंतु हा मोठा फटका जबरदस्ती मारण्याचा प्रयत्न केला गेला. आता माझा खोलवर टप्प्यात चेंडू टॅपच्या सहारे मारला फटका सूरजकडे डायरेक्ट जातो. चेंडू सूरजने अडवलाय आणि अडवल्यानंतर एक अजून येतोय डॉट चेंडू. म्हणजे चौकार आला त्याला कुठेतरी या ठिकाणी 2 चेंडू निराळ टाकून थोडासा लेवल करण्याचा प्रयत्न गोलंदाज करण करण्यात झालेला आहे आणि आता मात्र 2 चेंडू निधाव गेले आहेत. नक्कीच थोडासा हताश थोडासा निराश स्वतःवरती आपल्याला वैभव पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतो चांगला चेंडू आहे तर त्या चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये ढकलणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने त्या चेंडूला ढकल. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये गडी बाद. कुठेतरी या ठिकाणी बॅलन्सिंग मध्ये होत होतं, कुठेतरी मागे जात होते आणि डॉट 2 चेंडू आलेले निश्चितच त्या प्रेशरला थोडंसं रिलीज करण्याचा प्रयत्नामध्ये हा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण्यामध्ये अति मोठा झाला तो आणि त्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाला. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीने धावा फलकावरती आहेत ते 12. चला कृष्णासाठी संधी आहे. 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल जर सूर मारून जर चेंडूला अडवला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धनेजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कृष्णासाठी. आणि सुरमई उडी मारली तर पहा, सुरमई पाण्यामध्ये उडी मारली, इकडे जमिनीत उडी मारली तर नक्कीच डोकं बिकं आणि तोंड बिण थोडं मला वाटतं चपटं होईल आणि त्यासाठी औषधासाठी ते 500 दिले जातील वाटते. यस धनेश. एक धाव काढली गेलेली चेंडूवरती एका धावानेची धावा फलकावरती 1-4-14. 14 चेंडूमध्ये 14 आल्यात. आता मात्र 10 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. म्हणजे याचं वैभव खेळपट्टीवरती आहे तर निश्चितच वैभव मनामध्ये विचार करा खराब चेंडू यावा आणि त्याच्यावरती प्रहार करावा आणि एक मोठा फटका आला तर निश्चितच मॅच लेवलमध्ये येईल स्कोर. आणि त्यानंतर आपण पाहतोय हा कव्हर ड्राईव्हचा फटका परंतु तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली गेलेली आहे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड बॅटर स्वरूपचा असफल राहतोय. षटकार म्हणून गडी बाद.
तुझ्यात मन माझं तन मन ध्यान डोळे आले तर भरून पायी चालत निघाला डोळे आले तर भरून पायी चालत निघाला चालत निघाला साई बाबांना भेटायला पायी चालत निघाला साई बाबांना भेट चला हेमंत येतोय आणि हेमंत सुद्धा त्याच पद्धतीला फटका मारून बाद होतोय आणि तंबूत परततोय. नवीन फलंदाज यश येतोय फलंदाजी मारतो. पहा बॅक टू बॅक 2 गडी गारद झालेले. हॅट्रिकची संधी असेल. गोलंदाज या ठिकाणी कृष्णाला. कृष्णाने अजून एक विकेट घेतली तर सुरमई घेण्यासाठी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुरमईच घ्यावं लागेल, बाकी दुसरं काहीच नाही घेता येणार त्यांना. ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद. गडी बाद. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आपण पाहतोय ऑन साइडला या ठिकाणी फटका चांगला एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु त्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न. वैभव आपल्या क्रीज मध्ये असे काही दाबून राहिले होते जसं काय त्यांचे दोन्ही पाय या ठिकाणी फेविकॉलने खाली चिपकवलेले होते. चला जास्त टाइम घेऊ नका. चला शिव गणेश नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्क मध्ये ज्या ठिकाणी त्याला डिफेन्स साठी धावा किती असतील तर 6 चेंडू आणि 13 धावा असतील डिफेन्स साठी. तर नक्की 6. ऋषभ येतोय गोलंदाजी. ऋषभ गोलंदाजी मार्क वरती येतोय हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. आणि आता मध्ये वैभव विचार करले शेवटपर्यंत खेळपट्टीवरती स्ट्राईक इन वरती मिस राहायला पाहिजे. ऑन साइडला मारला फटका आणि पहिला चौकार. यस थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आपण पाहतोय 6 मध्ये 11 चेस करायचे होते तर पहिलीच चौकार टाकून चांगली सुरुवात. 13 धावांची गरज होती तर 13 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. आता मात्र 5 मध्ये 9 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा वैभव आतापर्यंत 2 चौकार ठोकलेले आहेत तर नक्कीच 5 चेंडू मध्ये 9 धावा करत असताना आता मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्याचा प्रेशर गोलंदाजावरती या ठिकाणी दिसून येतोय, कारण पुढचा चेंडू थोडासा शरीराचा लांब खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजव्या यष्टीची जी लाईन आहे त्याच्याहून लांब खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वैर मारा असल्याचा इशारा पंचांकडे झालेल्या अवंताने धावसंख्येमध्ये वाढ. आता मात्र 1 चौकेची मॅच आहे. 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अडवला चेंडूला फेकी करतील तोपर्यंत वेगाने ही धाव कंप्लीट केली वैभवने. पहा डेंजर झोन होता आणि त्या डेंजर झोन मध्ये ही धाव कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र फासला काय येतो. 4 चेंडू 7 धावांची गरज. नौका फलंदाज आर्यन स्ट्रायकर मध्ये थोडासा दबाव मध्ये असेल. कशी बशी वैभवला 1 रन काढून स्ट्राईक द्यावी जेणेकरून वैभव पुढच्या चेंडूवरती मोठे फटके मारून हा सामना जिंकू शकेल. आणि ते काम सहजरित्या करत असताना आर्यन पाहायला मिळाला. आता मात्र 3 चेंडू असतील. 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असेल म्हणून म्हणजेच कॅल्क्युलेट केलेलं आहे वैभवने या ठिकाणी. कॅल्क्युलेट केलेलं आहे. हा तर विचार कर आधीच पाहत होता की काय आवाज येतोय. दरम्यान 3 चेंडू कळले तर नक्कीच आता मात्र कव्हर दिला. हो 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 खूपच चांगलं क्षेत्र. अप्रतिम क्षेत्ररक्षण साहिल करतोय. हे शेवटपर्यंत करणं गरजेचं असेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. नक्कीच या सामन्यामध्ये निश्चित आपण पाहिलं मागचा सामना कशा पद्धतीने झाला होता आणि हा सामना सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आर्यन स्ट्राईक एंड वरती आहे. आर्यनच्या मनामध्ये आता मात्र दडपण असेल. ड्राईव्ह केला आहे. जरा बस जरा करता वाचलेला. आता मात्र शेवटचा चेंडू चौकार मारणं गरजेचं आहे. 1-4 चं इक्वेशन आहे.
चौकार मारला तर नक्कीच साई माऊली संघ हा सामना जिंकेल आणि जर हा चौकार नाही लागला तर नक्कीच शिव गणेश संघ या स्पर्धेमध्ये विजयी सलामी देताना आपल्याला पाहायला मिळेल. 1-4 काय घडेल. निश्चित एक चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. वैभव या ठिकाणी स्वतःला सावरतो, थोडासा या ठिकाणी विश्रांती झाली. आता मात्र हा चेंडू ऋषभ या ठिकाणी इकडे तिकडे पाहतोय, फिल्डर व्यवस्थित आहेत का आणि रेडी होते गोलंदाजी मार्कवरती. 1-4 निश्चितच सामना या ठिकाणी दोन्ही साईडनं आपण सांगू शकत नाही की कोणत्या साईडनं झुकेल हा सामना, कारण गोलंदाज ऋषभ आहे, त्याच्या चेंडूवरती एक चौकार आलेला आहे आणि आता मात्र या शेवटच्या चेंडूवरती तो चौकार येईल का या मनामध्ये त्याचा विचार आहे. वैभव सुद्धा तोच विचार करतो, या चेंडूवरती चौकार मारू का, आणि चौकार आलेला आहे. वैभवने लगावलेला आहे विजयी चौकार आणि साई माऊली संघाला विजयी केलाय.